एरंडोल शहर संघर्ष समितीतर्फे आज बेमुदत उपोषणला प्रारंभ झालेला होता आणि आज दिवसभरातून सायंकाळी आता मुख्याधिकारी अमोलजी बागुल या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे सर्व संचालक मंडळ आहे। सर्व संचालक मंडळ आमच्या जे काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी चर्चा सुरू आहे। तणनाशक मारून देऊ आपण, तणनाशक मारून द्या, नाही तर एका दिवशी जेसीबी पण दिलं तर जेसीबी आता हे जे आहे सगळं निधीमधून झालंय, शासकीय निधीमधून। शासकीय निधीची आम्ही पण मागणी केलेली आहे। उर्वरित जे ओपन स्पेस आहे तिथे निधीची मागणी केलेली आहे। निधी आला आपल्याला असं कोणावरती हे करायचं नाही की अमुक कलन अमुक सोडला, सगळेच घेतलेत। प्रत्येक ओपन स्पेस आहे तिचं प्रोटेक्शन झालं पाहिजे, तिचं पर्यावरणपूरक कामांसाठी तिचा वापर झाला पाहिजे, हाच आपला उद्देश आहे। आता या पुढच्या आठवड्यामध्ये आपण वृक्षारोपणाची मोठी मोहीम हाती घेतोय शाळांच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने। एकाच दिवशी जर आपण 5000 झाडं लावतो, तुमच्या पण असतात। ओपन प्लेससाठी किती वेळ लागणार? शुद्ध पाणी नाही, ते हे जर तुम्ही सांगितलं ना त्या एरियातलं मी सॅम्पल्स घेतो, नेमकं काय दुर्गंधी हो, फारच वास येतो तिथं। ओपन प्लेसमध्ये तुमचे कर्मचारी आठवड्यातून एक वेळेस तरी पाठवा, स्वच्छता करायची नगरपालिकेची। हा काय आता ते पुस्तकात झालं स्वच्छता कर, आम्ही घेतो ना, आपण निधी खर्च कर्मचारी पाहिजे ना। बघा ना, चला ना, एक मिनिट सर, बरोबरच्या दिवशी मी स्वतः होतो तिथे। बरं, आणि तुमचे दीपक जे हे आहेत वार्ताहर त्यांनाच विचारा तिथे काय झालं, आम्ही देणगीदार शोधले, तिचे पुस्तकं पुढच्या आठवड्यात तो आपण हे घेतोय पुस्तकांचे देणगी। पाणी व्यक्त असतं करायचं, डुकरं आणि कुत्रं गावामध्ये पुरस्कार भेटणार आपण आपल्या सगळ्यांना भेटणार। अरे गान मन म्हणता आहे ना बरं का, हा जो मुद्दा आहे ना समिती का हॉटेलवर बसून केला नाही, ते आता ते तुम्ही बोलू शकता काय बोलायचं ते। फक्त एक सांगतो मी, मला पाठवा ना।